आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जिल्ह्यात सर्वत्र योगची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या कात्यायनी मल्टीपर्पज हॉलमध्ये योगची प्रात्यक्षिकं सादर झाली। कोल्हापूर जिल्हा डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तालुक्यात विविध शाळा, महाविद्यालय आणि संस्थांच्या वतीनं योग दिन कार्यक्रम पार पडला। योगच्या माध्यमातून निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला। करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या कात्यायनी हॉलमध्ये योग दिनानिमित्त प्रात्यक्षिकं सादर झाली। योग शिक्षक अशोक पालकर यांनी योगासनाची विविध प्रात्यक्षिकं दाखवली। कोल्हापूर जिल्हा पश्चिम विभागात पतंजली किसान सेवा समिती आणि कोल्हापूर जिल्हा मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता। असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास देशमुख, डॉक्टर अशोक रणदिवे, डॉक्टर स्वप्नाली रणदिवे, डॉक्टर सरदार पाटील, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर बद्रुद्दीन मणेर, डॉक्टर संजय केटकाळे, डॉक्टर वैशाली केटकाळे, डॉक्टर व्ही पाटील, डॉक्टर संजय खाडे, डॉक्टर अर्चना खाडे यांच्यासह योग शिक्षक आणि योग साधक उपस्थित होते। सूर्यनमस्कार, प्राणायाम, वज्रासन, शवासन, ध्यानधारणा, भ्रामरी, पद्मासन, ताडासन, पर्वतासन, नौकासन यासह विविध आसनांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। पतंजली परिवाराच्या वतीनंही चंद्रशेखर खापणे यांच्या नेतृत्वाखाली योग दिन साजरा झाला। विजय पवार, रविकांत शर्मा, नवनाथ पाटील, सुनील परीट, विलास निकम, अशोक पाटील, दिलीप माळी, मनोहर मोरे यांच्यासह साधक उपस्थित होते। सांगरूळ हायस्कूल सांगरूळ, डीसी नरके विद्यानिकेतन, श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज बालिंगे हायस्कूलसह विविध शाळा आणि महाविद्यालयातही योग दिनानिमित्त प्रात्यक्षिकांसह निरोगी राहण्याचा कानमंत्र देण्यात आला।